Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. आज रविवार 3 ऑक्टोबर 2021. I learn English, I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write it too, read and write it too. इंग्रजी पाठ क्रमांक 3. आय लर्न इंग्लिश सो डू यू. तर नमस्कार. आज ऑक्टोबर 3, 2021. मी घेऊन महादेव गुरव ऑल इन वन फॉर VI2 या समूहावर आपल्यासाठी घेऊन आला आहे पाठ क्रमांक 3. आय लर्न इंग्लिश सो डू यू. फ्रेंड्स, lesson number 3. I learn English, so do you. Mahadev Guru has brought lesson number 3 for all-in-one for VI2, and I welcome all of you for the lesson number 3. Today is October 3rd, 2021. मित्र हो, आज ऑक्टोबर 3, काल ऑक्टोबर 2 होता. म्हणजेच महात्मा गांधी यांची जयंती होती. अर्थात लाल बहादूर शास्त्री यांची देखील जयंती होती. महात्मा गांधी हे राष्ट्राचे पिता म्हणून ओळखले जात होते आणि लाल बहादूर शास्त्री हे आपल्या भारताचे माजी पंतप्रधान होऊन गेले. Friends, today 3rd of October, yesterday was 2nd October. Yesterday was birth anniversary of Mahatma Gandhi. Mahatma Gandhi was the father of nation, and Lal Bahadur Shastri, who was the ex-prime minister of India. आता मी पाठाला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी मला माफ करा, मागील पाठात आपण बरंचसं शिकलो, पण थोडा तो लांबलचकच झाला, त्यामुळे तुमचा बराच वेळ गेला. त्याबद्दल मला माफ करा. In last lesson we learned much. We started to learn some sentences, but I'm sorry it was much longer, which took your much of time. तर आज आपण मागच्या पाठात सुरुवात केली ती वाक्य करायला. तर माझं नाव, पूर्ण नाव आणि मधलं नाव वगैरे वगैरे आपण शिकलो होतो. आता उत्तर त्याची दिली होती आपण. ओल्डवरून हाऊ ओल्ड आर यू म्हणजे आपलं वय काय, म्हणजे तू किती वर्षाचा आहेस, तुम्ही किती वर्षाचे आहात. हाऊ ओल्ड आर यू. पण व्हॉट इज युअर एज, तुझं वय काय. लक्षात घ्या, व्हॉट इज युअर एज, तुझं वय काय. आता कसं आहे, मी का सांगितलं होतं, आय एम 67 years ओल्ड. म्हणजे मी 67 वर्षाचा आहे. आणि एजचं उत्तर द्यायचं झालं तर आय एम 67 ऑफ एज. बरं का. हाऊ ओल्ड आर यू, आय एम 67 years ओल्ड. पण व्हॉट इज युअर एज, आय एम ऑफ एज 67 किंवा आय एम 67, आय एम ऑफ 67 एज किंवा आय एम 67, आय एम ऑफ 67 एज. आय एम ऑफ 67 एज. लक्षात घ्या, कसं उत्तर द्यायचं हे आपल्याला आलं पाहिजे. त्यामुळे
एजचं असतं त्याच्यात इयर येत नाही, सांगावं लागत नाही. पण ओल्ड आपण विचारतो तेव्हा इयर, YER, इयर म्हणजे तुम्हाला वर्ष. मी काल सांगितलं होतं. तर हे तुम्हाला माहीत पाहिजे. आता माय म्हणजे माझं, YOUR, युअर म्हणजे तुझं. तसंच हर, HER, हर म्हणजे तिचं. हर, HER, हर म्हणजे तिचं. शी, SHE, शी म्हणजे ती. पण हर तिचं, HER, हर तिचं. तेव्हा कसं आहे, व्हॉट इज हर नेम, तिचं नाव काय. व्हॉट इज हर नेम, हर नेम इज तृप्ती, तिचं नाव तृप्ती आहे. लक्षात घ्या. कुईची, शी इज अ गर्ल, ती कोण आहे, ती मुलगी आहे. व्हॉट इज हर नेम, हर नेम इज तृप्ती. ठीक आहे. म्हणजे हे तुम्हाला नेमकं सांगितलं पाहिजे. हू एम आय, लक्षात घ्या. बघा मी एम सांगितलेलं आहे, AMM. एम हा आय बरोबरच येणार आहे नेहमी, कधीही तो आईला सोडून जात नाही. हू एम आय, आय एम महादेव, आय एम महादेव. अथवा आय एम अ बॉय, आय एम अ बॉय. अथवा आय एम अ मॅन, आय एम अ मॅन. MAN, मॅन म्हणजे माणूस. MAN, मॅन म्हणजे माणूस. लक्षात ठेवा. तर असं कोणी विचारलं तर आय एम नाव असेल तेव्हा येणार नाही, अदरवाईज आय एम अ मॅन, येणार. तर डू सांगितलं होता तुम्हाला. व्हॉट डू यू डू म्हणजे तू काय करतोस. व्हॉट डू यू डू, तू काय करतोस. विच क्लास डू यू स्टडी इन, हे काय सांगितलं. आय स्टडी इन 8th स्टँडर्ड, आय स्टडी इन 8th स्टँडर्ड. विच क्लास, विच स्टँडर्ड डू यू स्टडी इन, आय स्टडी इन 9th स्टँडर्ड, आय स्टडी इन 9th स्टँडर्ड. स्टँडर्ड म्हणजे इयत्ता, क्लास म्हणजे वर्ग. लक्षात ठेवा. अर्थात मराठीत वर्ग आणि इयत्ता सारखेच, पण इंग्रजीतला मी तुम्हाला अर्थ समजवतोय, तो तुमच्या लक्षात आला पाहिजे. आता डू म्हणजे करणे मी सांगितलं, त्याचप्रमाणे तो सहाय्यकारी क्रियापद आहे हेही सांगितलं. तो बऱ्याच वेळ प्रश्न विचारण्यासाठी त्याचा उपयोग होतो. म्हणून व्हॉट डू यू डू, हाऊ डू यू डू. हाऊ डू यू डू म्हणजे तू कसा आहेस, तुम्ही कसे आहात. हाऊ डू यू डू, आय एम फाईन, मी चांगला आहे, उत्तम. वी आर फाईन, आम्ही चांगले आहोत. नंतर वेअर डू यू लिव्ह, हा काल घेतलं होतं आपण. वेअर डू यू लिव्ह म्हणजे तू कुठे राहतोस, तुम्ही कुठे राहता. आय लिव्ह ॲट डॅश डॅश म्हणजे मी अमुक ठिकाणी राहतो. कसं असतं, जे लहान गाव असतं ना त्याला ॲट लावायचं. आय लिव्ह ॲट भोईवाडा इन पालघर डिस्ट्रिक्ट किंवा इन वसई. आय लिव्ह ॲट भोईवाडा इन वसई किंवा इन पालघर. म्हणजे कसं असतं, जे लहान गाव असतं ना, लहान ठिकाण, त्याला तिथे ॲट लावायचं आणि मोठं असेल तिथे इन लावायचं. तर पण लिव्ह इन डॅश डॅश आणि पुढे ॲट नाही म्हणायचं. आधी ॲट येईल मगच इन येईल, कधी उलटं करायचं नाही. लक्षात ठेवा. म्हणजे हे असं आय लिव्ह इन वसई ॲट भुईवाडा असं येणार नाही. आय लिव्ह ॲट भुईवाडा इन वसई असंच येणार. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं. हे डू लिव्ह झाला आणि व्हॉट डू डू झाला. हाऊ डू यू डू सांगितलं. हां, व्हॉट इज द नेम ऑफ युअर स्कूल, तुझ्या शाळेचं नाव काय, हा प्रश्न आपण घेतला होता. व्हॉट इज द नेम ऑफ युअर स्कूल. द नेम ऑफ माय स्कूल इज प्रगती. द नेम ऑफ माय स्कूल इज प्रगती, माझ्या शाळेचं नाव प्रगती आहे. अर्थात हाच प्रश्न असाही विचारला जाईल, व्हॉट इज युअर स्कूल नेम. व्हॉट इज युअर स्कूल नेम, लक्षात घ्या. व्हॉट इज द नेम ऑफ युअर स्कूल आणि व्हॉट इज युअर स्कूल नेम अर्थ एकच. मग त्याचं उत्तर पण देताना माय स्कूल नेम इज डॅश डॅश, आधी द नेम ऑफ माय स्कूल इज डॅश डॅश, तसं आता माय स्कूल नेम इज डॅश डॅश. उत्तर त्याप्रमाणे आलं पाहिजे. आलं का लक्षात. शाळेचं नाव सांगता आलं पाहिजे.
डू यू लाईक फ्रूट्स? येस, आय लाईक फ्रूट्स मच. म्हणजे हो, मला फळे भरपूर आवडतात. MUCH मच म्हणजे भरपूर, पुष्कळ. डू यू लाईक फ्रूट्स? येस, आय लाईक फ्रूट्स मच. मच म्हणजे भरपूर. विच फ्रूट्स डू यू लाईक? कुठली फळं तुला आवडतात? विच फ्रूट्स डू यू लाईक? आय लाईक ॲपल, मँगो, बनाना. आय लाईक ॲपल, मँगो, बनाना. म्हणजे विच फ्रूट्स डू यू लाईक? आय लाईक ॲपल, मँगो, बनाना. म्हणजे तुला कुठली फळं आवडतात? मला सफरचंद, केळी, आंबा किंवा सफरचंद, आंबा, केळी ही फळं आवडतात. आता लक्षात घ्या, मी जास्त आता तुमचा वेळ जाऊ नये म्हणून उजळणी घेणार नाही, कारण उजळणी घेतली तर वेळ जातो. हां, आता मी तुमचे पाढे घेतलेले आहेत 25पर्यंत आणि आज 26वा पाढा घेणार तो, पण तसं न करता मी परत एक एकदा झालेले पाढे एकदाच रिव्हिजन बोलत जाईन. तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे, कारण बराच वेळ झाला आहे आपले तुम्ही पाढे विसरले असू शकाल. As I told you, I will take the table of 26 because I have taken earlier up to 25. But I thought better I'll take again all tables once only, every time one table, which would help you to remember other, because much gap was there, since you therefore you might have forgotten the tables. So I start from today table number 2. एकदाच घेईन, दोनचा पाढा घेतो बस. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10, 2 6 जा 12, 2 7 जा 14, 2 8 जा 16, 2 9 जा 18, 2 10 जा 20, 2 11 जा 22, 2 12 जा 24. So friends, I think better we will stop today here. This is third lesson because time is going up. हां, एक लक्षात ठेवा, ज्यांना कुणाला गृहपाठ करण्यात इंटरेस्ट आहे त्यांनी इंग्लिश व्होकॅब्युलरीच्या वेळेत बुधवारपर्यंत मला सांगायचं, आपली नावं द्यायची. जी नावं देतील त्यांनाच गृहपाठ देईन, बळजबरी नाही. कोणी त्याची चिंता करायची नाही. ज्याला खरोखर करायची इच्छा आहे, इंग्रजी आपल्याला करावंसं शिकावंसं वाटत असेल, त्यांनीच हा गृहपाठ माझा करायचा. हा गृहपाठ त्यांना गुरुवारी देईन आणि तो त्यांनी मला शनिवारी द्यायचा. आय विल बी गोइंग टू गिव्ह होमवर्क टू दोज who are really interested in doing the English homework. I will give the homework. Therefore, the person should give me their name in the session of English vocabulary session till Wednesday. And on Thursday, I will give the homework which will have to be given me on Saturday from 12 to 1. Listen, 12 to 1. And I will rectify that homework from 1 to 3 on Saturday only. From 1 to 3. Alright. So till then, I take your leave for today. Thank you. Bye bye.